त्यासाठी कॅम्प आम्ही नगरपालिकेत मॅडमला बोलून घेतलं। आम्हाला मॅडमला सूचना दिल्या की पाथरी शहराच्या नागरिकाला थोडासा सांगा की 2 दिवस राहिलेले मॅपिंगसाठी, आणि ज्या नागरिकांनी पाथरी शहराच्या मॅपिंग केली नसेल त्यांना सर्वांना विनंती आहे 2 दिवसात आपले नाव मॅपिंगसाठी नगरपालिकेत कॅम्प ठेवलेला आहे। सर्वांनी सगळ्याला विनंती करतो की सगळ्यांना आपले नाव नोंदणी करण्यासाठी मॅपिंग करण्यासाठी नगरपालिकात 29 BLO ठेवलेले आपण पाथरी शहराच्या नागरिकांनी इथं नाव मॅपिंग करून घेणार हे नम्र विनंती। घाबरू नका, तुमचा जर 2002च्या नाव यादीमध्ये नाव नाही आलं असा विचार करू नका की आपलं नाव 2002च्या यादीत नाव आलं नसलं तर त्याला फॉर्म नंबर 6 आहे, आणि ते फॉर्म नंबर 6 पडताळणीचा आहे। हा पडताळणीचा आहे की गैरसमज करून घेऊ नका, आपल्याला पडताळणी तुमचं नाव आलं नाही म्हणून नंबर 6 पडताळणीसाठी ठेवलेला आहे असं समजू नका की तुमचं नाव नाही आणि तुम्ही ह्या भारताचे नागरिक नाही असं समजू नका। तुम्ही कुठंच ना कुठं नाव तुमच्या आईचा, तुमच्या आजोबाचा कुठंतरी त्याला लावून मॅपिंग करता येते। पूर्वतयारी संदर्भात आपण पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत पाथरी शहरातले जे 29 BLO आहेत त्यांचा एक कॅम्प लावण्यासाठी आम्ही अध्यक्ष महोदयांना विनंती केली होती। त्यांनी आमच्या विनंतीचा लगेच मान स्वीकारून आम्हाला इथं कॅम्प लावलेला आहे, आणि त्याची पूर्वतयारीचं जे काही मॅपिंगचं काम आहे ते आता इथे चालू झालेलं आहे। आज आम्ही अध्यक्ष महोदय, सगळे नगरसेवक आणि सगळे BLO यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली, आणि त्या बैठकीमध्ये जास्तीत जास्त मॅपिंग कसं होईल आणि त्यासाठी आम्हाला नगरपालिका प्रशासन आणि नगरसेवकांचं सहकार्य जास्तीत जास्त कसं मिळेल याविषयी आम्ही चर्चा केली, आणि त्यासाठी आम्हाला नगरपालिकेनं आश्वस्त केलेलं आहे की आम्हाला जास्तीत जास्त ते आम्हाला मदत करणार आहेत आणि यापुढे सुद्धा ते करत राहतील। त्यासाठी मी नगरपालिका प्रशासनाची आभार व्यक्त करते आणि सर्वांना आवाहन करते की आपण जास्तीत जास्त या BLOंच्या मार्फत मॅपिंग करून घ्यावं। 2002च्या यादीत नाव जरी मिळालेलं नसेल तरी अशा मतदारांच्या बाबतीत आपण एक वेगळी यादी करून जेव्हा याचं प्रत्यक्ष काम सुरू होईल त्यावेळेला आपण त्यांचे जे काही प्रोसिजर आहेत त्यांचे फॉर्म भरून घेणे, त्यानंतर सुनावण्या घेणे, हे सगळं आपण रितसर काम करणार आहोत। कुठल्याही प्रकारचा गैरसमज नसावा याबाबत असं मी प्रशासनाच्या वतीनं आपल्या मार्फत सगळ्यांना आवाहन करू इच्छिते।